माहितीसाठी छोटासाच मुद्दा आहे, पण तुमच्या माझ्या जीवनात बदल करणार आहे. आपण बरेच जण दूध उत्पादक असाल. आपल्या भागातल्या गायी 20-25 लिटर दूध देत असतील, जास्तीत जास्त फारच जोरात चांगली गाय असेल तर 25-27 लिटर दूध देत असेल. आपण सरासरीनं 10-15 लिटरच्या आसपास बऱ्याचशा गायी आपल्या आता आहेत. सोयाबीन तुम्ही लावता, सोयाबीनला आधीच दर नाही आहे. विदर्भातला शेतकरी कापूस लावतो, त्या कापसाला आधारभूत किमतीपर्यंत पोचता त्याची दमछाक झालेली आहे. शेती उत्पादन डबल व्हावं असा प्रयत्न आणि घोषणा अनेक तुम्ही सगळ्यांनी ऐकल्या. पण काल परवा आपल्या भारताने अमेरिकेशी एक करार केला आहे. आपल्यालाही माहीत असेल, मला खात्री आहे, आपण बरेच जण त्या इंस्टाग्रामवर मोबाईलवर असता. पण त्या करारामध्ये भारताने अमेरिकेच्या शेतीमालाला भारतात आणण्यासाठी 0% कर ही संकल्पना मान्य केली. पूर्वी 50% कर असायचा. म्हणजे सोयाबीन तिथं 5,000 रुपयाचं मिळालं तर त्याला परत 5,000 रुपये भरायचे आणि मग सोयाबीन भारतात यायचं. तर सोयाबीन कोणी इकडं घ्यायचं नाही म्हणून ते आजपर्यंत येत नव्हतं. दुग्धजन्य पदार्थ आपण जे डेअरी वगैरे मध्ये बघतो ना, आता इथं या दुकानात असेल काहीतरी, मग श्रीखंड आहे, बासुंदी आहे, वगैरे वगैरे वगैरे, चीज आहे, ते बटर आहे, हे सगळे पदार्थ 0% कराने भारतात येणार. आपली गाय जिथं 27 लिटर आणि 20 लिटर दूध देते, अमेरिकेची गाय 60, 70, 80 लिटर दूध देते. कंपॅरिझन सांगतोय. आपला शेतकरी अर्ध्या गुंठात एक एकरात, अर्ध्या एकरात, 2 एकरात, 3 एकरात सोयाबीन लावतो. तिकडं 500-500 एकर, 1000 एकर, 1,500 एकर सोयाबीन आणि कापूस लावणारा शेतकरी आहे. आता तुम्हाला त्याच्याशी लढायचं आहे. आम्ही बाजूला झालेलो आहोत सरकार म्हणून, आणि मधली भिंत जी आहे ती भिंत कोसळलेली आहे. आता काय लढायचं तेवढं अमेरिकेबरोबर जाऊन लढा, अशी आम्ही आता भूमिका घेतलेली आहे. तुम्हाला काय लढायचं ते लढा. आता आपला 2 एकराचा शेतकरी 2000 एकराबरोबर कसा लढणार? आपली 20 लिटरची गाय 70 लिटर गाईच्या बरोबर कशी लढणार? आपलं सोयाबीन आहे, कापूस आहे, उद्या 8-10 दिवसानं ते ॲग्रीमेंट बाहेर अजून डिटेल आलेलं नाही, पण भारताने अमेरिकेच्या तालावर नाचणे सुरू केलेले आहे. आणि ज्या दिवशी ते ऑपरेशन सिंदूर थांबलं त्यावेळी भारतानं जाहीर करायच्या ऐवजी अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी जाहीर केलं की मी हे युद्ध थांबवलं. काल अमेरिकेच्याच राष्ट्रपतींनी जाहीर केलं की मी आमचे मित्र यांचे आभार मानतो. मी आता नाव घेत नाही, कारण भारताने 0% दराने अमेरिकेचा माल स्वीकारायचं मान्य केलं. परंतु भारत जर अमेरिकेला माल पाठवत असेल तर 18% कर आपल्याला भरावा लागणार, असा करार मान्य केला. म्हणजे आपण जर काय तिकडं जाऊन आवाज करायला लागलो तर 18% भरायचे, मगच आपला माल अमेरिकेत जाणार. आणि तिकडनं फुकट काही कर न भरता इकडं माल येणार. त्यामुळं ही संधी आहे. जे पहिलं इंजिन दिल्लीत बसलेलं आहे त्या इंजिनाचा हा प्रताप आहे. बाकी त्यांना काय करायचं ते करू द्या, आम्हाला त्याचा काही विरोध नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या मुळावर येणारा हा करार केंद्र सरकारने केलेला आहे. आणि 1-2 दिवसात सगळे पक्ष जागे होतील. मी आपलं जाता जाता तुमच्या कानावर घातलं तुम्ही आता 7 तारखेला मतदान करताना ह्या सगळे मुद्दे आहेतच,
ह्या मुद्द्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं विरोध करा. जर ह्यावेळी तुम्ही त्यांना धडा शिकवला नाही, जागा दाखवली नाही, तर तो करार रद्द होण्याच्या साठी जे आंदोलन होईल त्याला प्रतिसाद देण्याची त्यांना गरज लागणार नाही. हे बघा, हा भोंगा आपल्या आयुष्यात आणीबाणी आलेली आहे याचा आहे. अवघड होईल. मला तर मी काल सगळं अमेरिकेच्या वर्तमानपत्र वगैरे वाचत होतो त्या इंटरनेटवर. मलाच अस्वस्थ झालं. उद्या साखर येईल. ब्राझीलची साखर आपल्यापेक्षा स्वस्त आहे. ब्राझील अमेरिकेच्या मार्गाने इकडं साखर पाठवायला लागला, आपला विषयच संपला. त्यामुळं धोके प्रचंड निर्माण झाले आहेत. तुम्ही तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागं यावेळी उभा राहा. मी आपलं खरंच सांगतो, कुणी इथं येऊन किती पाया पडलं तरी तुमच्या शेतकऱ्यांच्या मुळावर जे आलेले आहेत त्यांना उत्तर देण्याची हीच वेळ आहे. परत इलेक्शन झाल्यावर आम्ही आलो, आंदोलन करा. कशाला आम्ही आंदोलन करू? तुम्ही आम्हाला प्रतिसाद नाही दिला तर आम्ही कशाला नादाला लागू? काय का होईना तिकडं. हीच संधी आहे. आम्ही जर भविष्यकाळात विरोधी पक्षाने आंदोलन करायचं म्हटलं तर तुम्ही मतदान हे या बाजूनं करा. तुमच्या अस्तित्वाला धक्का लागतोय. ग्रामीण महाराष्ट्राची आणि भारताची इकॉनॉमी अतिशय संकटात येणार आहे. आणि तुम्ही पाहिजे तर अजून रात्री बसा इंटरनेटवर आणि काय काय जनता वेगळे तज्ज्ञ म्हणतात ते बघा. आणि हा करार कशामुळं करावा लागला ह्याच्याविषयी पण कॉमेंट्स आहेत. मी त्याच्यावर काही बोलत नाही. करार केला, आपलं नुकसान झालं हे जास्त महत्त्वाचं आहे. पण आपण थोडंसं डोळे उघडे ठेवून या क्षेत्राच्या होणाऱ्या घडामोडीकडे बघा, असा या निमित्तानं मी आपणाला विनंती करतो. मोठ्या संख्येनं भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. त्या सगळ्यांचं आणि आपल्या मान्यवर उपस्थितांचे आभार मानून मला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.